क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। शिवसेना ठाकरे गटाचे नेते तसेच माजी मंत्री सुभाष देसाई सर आपल्यासोबत आहेत। काय सांगणार सर, या राज्यामध्ये सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेने संपूर्ण राजकारण जे ढवळून निघाले आहे महाराष्ट्राचं। अलीकडच्या एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि त्याला प्रतिसाद म्हणून माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सांगितलं की महाराष्ट्र हितासाठी आम्हाला एकत्र काम करायला कोणतीही हरकत नाही। त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे हे आपापल्या पक्षांचे प्रमुख आहेत, त्यांच्या मागे कार्यकर्त्यांच्या फौजा आहेत। त्यामुळे ह्या दोन्ही संघटना पक्ष एकत्र येत असतील तर महाराष्ट्राला नक्कीच त्यामुळे आनंद होतो आहे आणि त्यामुळे मोठा दिलासा मिळू शकतो। हे चांगलं वातावरण आहे। त्यामुळे आता पुढे यांनी महाराष्ट्र हिताच्या मुद्द्यांवर एकत्र काम करणं ही अपेक्षा महाराष्ट्राची आहे। दुसरीकडे आपल्या शिवसेनेबरोबरच दोघं राष्ट्रवादी जे आहेत, कारण गेल्या काही काळामध्ये अजितदादा असतील शरद पवार हे एकत्र पाहायला मिळाले होते, त्यामुळे त्या राष्ट्रवादीसुद्धा एकत्र येईल असं बोललं जातं। जर शिवसेना मनसे जर एकत्र झाली तर राष्ट्रवादी दोघं एकत्र होऊ शकतात असं वाटतं का तुम्हाला? काही होऊ शकतं, राजकारणामध्ये अशक्य असं काहीच नाही। काही गोष्टी आणि बदल हे सतत होत असतात। एक पक्षाचे दोन भाग होतात, दोन भाग एकत्र आलेले दिसतात, असं सगळं चाललेलं आहे। ते बघायचं आता। एकंदर आता पुढचा जो काळ आहे खूपच घडामोडींचा आणि उलथापालथींचा काळ आहे असं दिसतं आहे, परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी ज्या काही घटना घडत असतील त्यांचं स्वागतच केलं पाहिजे। शरद पवारांचा पॉवर गेम काय वाटतं तुम्हाला, होऊ शकतो का? नक्कीच शरद पवार या काळात म्हणजे या वयातही पक्ष बांधणीसाठी अख्खा महाराष्ट्र पालथा घालतात। ते कुठेही थांबत नाहीत आणि त्यासाठी त्यांचे परिश्रम हे होत असताना आपल्याला दिसत आहेत। त्यामुळे ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये एक मोठा वर्ग हा त्यांच्या चाहत्यांचा आहे। पाहायचं त्यांच्या आवाहनाला कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो आणि पुढे ते मनोमिलन हे कसं काय होतं हे बघायला महाराष्ट्र उत्सुक आहे। आम्हीसुद्धा उत्सुक आहोत। शेवटचा प्रश्न सर, महायुतीमध्ये पण धुसफूस पाहायला मिळते आहे। तिकडे एकनाथ शिंदे पण अस्वस्थ झालेले आहेत, दुसरीकडे अजितदादा पण अस्वस्थ झालेले आहेत। तर ही आपल्या महाविकास आघाडीसाठी भविष्यात जर मनसे आणि शिवसेना एकत्र आली तर दोघांची नांदी म्हणता येईल किंवा सकारात्मक बाब ठरू शकते का? असं काही नेमकं भविष्य किंवा भविष्यवाणी सांगता येत नाही, परंतु परिवर्तन हे होताना दिसतंय सर्वत्र। त्यामुळे पुढे कशा ह्या गोष्टी कशी वळणं घेतात, काय त्याला स्वरूप येईल हे पाहायचं आहे। त्यामुळे लोकांची जर काही मुद्द्यांवर, काही राज्याच्या हिताच्या प्रश्नांवर एकत्र येणं होत असेल तर मी पुन्हा एकदा सांगतो की महाराष्ट्र त्याचं स्वागत करेल, राज्याला आनंद होईल। तर हे होते आपल्यासोबत सुभाष देसाई सर की त्यांनी सांगितलं की शिवसेना आणि मनसे एकत्र येईल तर ते महाराष्ट्रासाठी चांगलंच आहे, मात्र भविष्यामध्ये राष्ट्रवादीसुद्धा एकत्र होऊ शकतात असे संकेतसुद्धा त्यांनी यावेळी आपल्याशी बोलताना दिले आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।